आजपासून श्रावण सुरू झालाय। श्रावण आणि स्त्रियांचं एक छान नातं आहे। श्रावण आला की घरच्या बाईची लगबग सुरू होते, सणासुदीची, व्रत वैकल्याची आणि श्रावणातल्या पिकनिकचीही। अवघ्या सृष्टीसह मनामनांना हिरवगार करणारा श्रावण। श्रावणी सोमवारी शिवाच्या पिंडीवर बेल चढतो आणि सुरू होतो भक्तीचा श्रावण, व्रतवैकल्यांचा श्रावण, सणांचा श्रावण आणि उपासाच्या साबुदाण्याच्या खिचडीचा श्रावण। श्रावणी सोमवारी मुठभर धान्य शिवाला द्यायचं, या व्रतातही दडलंय एक तत्वज्ञान। श्रावणी सोमवार या दिवशी शिवामूठ शंकराला वाहायला सांगितलेले आहे। तांदूळ, तीळ, मूग वगैरे असे धान्य दर सोमवारी शंकराला वाहिली जातात। यामागचा उद्देश काय आहे तर नवीन घरात आलेल्या सुनेला मुठभर का होईना पण धान्य देण्याची तिला सवय व्हावी, हा उद्देश शिवामूठ वाहण्यामध्ये आहे। हाताला देण्याची सवय व्हावी। आपल्याला माहिती आहे, देणारानं देत जावे, घेणाराने घेत जावे आणि घेणाराने देणाराचे हातच घ्यावे। खरोखर दातृत्व शक्ती ही वाढण्यासाठी ही शिवामूठ हे सांगितलेले। श्रावण आणि स्त्रिया यांचं एक सुंदर गुंफलेलं नातं आहे। हातात हिरवा चुडा चढतो आणि मंगळागौरींचा गोफ रंगतो। रोजच्या कामातून स्त्रीला थोडा विरंगुळा म्हणून मंगळागौरीच्या रात्री जागवल्या जातात। नागपंचमीला झाडाला बांधून झोके खेळले जातात। याच महिन्यात भावा बहिणीच्या कौतुकाचा राखी पौर्णिमेचा सोहळाही रंगतो। श्रावणासाठी खास व्रतवैकल्य सांगितली जातात। आजही अनेक स्त्रिया भक्तिभावानं या परंपरा जपतात। बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जरा जीवंतिका पूजन आणि शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन आणि रविवारी सूर्यपूजन असं सांगितलेलं आहे। धर्मशास्त्रामध्ये या गोष्टी मुद्दाम सांगितलेल्या आहेत की इथे दानसंस्कृती वाढावी, उपवास करून हलका आहार घेऊन आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि सर्वांनी एकत्र येऊन हा श्रावण महिना उत्साहाने साजरे करावा। अहिंसेचं प्रतीक मानलं जाणाऱ्या श्रावणात मांसाहार वर्ज्य होतो आणि घरात येतात खास श्रावणातल्या रानभाज्या। तेलपाट, कंतोली, पावसाळा, गोमेती, टाकळा, भोपूड, अळू, कालवा, कुरडू अशा अनोळखी भाज्यांचा ताफा स्वयंपाकघरात दाखल होतो। थोडा पाऊस पडून गेलेला आणि थोडा पडायचा बाकी, अशा मुहूर्तावर श्रावण येतो। त्यामुळे तरुण टवटवीत सृष्टी आणखी उठून दिसते। निसर्गाचा शृंगार उलगडून दाखवणारा हा महिना। श्रावणात आजूबाजूचा निसर्ग इतका उत्कट आणि इतका प्रसन्न होतो की त्यामुळे मनही ताजीतवानी आणि टवटवीत होतात। 30 दिवसांचा हा श्रावण अख्ख्या वर्षभराची ऊर्जा देऊन जातो। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।